नमस्कार. अलीकडच्या काळात जगातल्या अनेक राष्ट्रांना राजकीय अस्थिरतेला सामोरं जावं लागत असल्याचं अनुभवास आलंय. अनेक देशांमध्ये तर सत्तांतरही घडून आलंय. गेल्या सुमारे 2 महिन्यांपासून म्हणजेच फ्रान्सच्या संसदेसाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल अधिकृतपणे घोषित झाल्यापासून फ्रान्समध्ये देखील राजकीय अस्थिरतेचं आणि अनिश्चिततेचं असंच वातावरण निर्माण झालेलं होतं. अगदी ते अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे गेल्या आठवड्यापर्यंत जवळजवळ कायमच होतं. कोणत्याही एका राजकीय पक्षाला किंवा एखाद्या राजकीय आघाडीला फ्रान्सच्या संसदेमध्ये स्पष्ट बहुमत मिळू शकलेलं नसल्यामुळे फ्रान्सला गेल्या अनेक आठवड्यांपासून पंतप्रधान देखील मिळू शकलेला नव्हता. ही कटू वाटत असली, विश्वसनीय वाटत नसली तरी देखील तीच वस्तुस्थिती आहे हे सर्वांना लक्षात घ्यावं लागतं. फ्रान्सला पंतप्रधान अनेक आठवडे मिळाला नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. मग प्रदीर्घकालीन वाटाघाटी आणि चर्चा झाल्या. राजकीय क्षेत्रामध्ये हे नेहमीच चालतात. अशा प्रदीर्घकालीन वाटाघाटी आणि चर्चा झाल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या पंतप्रधानपदी मिशेल बार्नियर यांची नियुक्ती घोषित केली. आता मिशेल बार्नियर हे अधिकृतपणे फ्रान्सचे नवीन पंतप्रधान झालेत हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे आता फ्रान्सला नवीन पंतप्रधान तर मिळाले, मात्र नवीन पंतप्रधान मिळाल्यानंतर देखील फ्रान्समधली राजकीय अस्थिरता या नव्या नियुक्तीनंतर संपुष्टात आलेली आहे असं निदान या क्षणापर्यंत, म्हणजे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवेपर्यंत तरी स्पष्टपणे अनुभवाला आलेलं नाहीये, प्रकर्षानं अनुभवाला आलेलं नाहीये. किंबहुना अशी ठाम खात्री फ्रान्सच्या राजकीय क्षेत्रातली मंडळी सुद्धा द्यायला तयार नाहीयेत ही वस्तुस्थिती आहे. बार्नियर यांच्या नेतृत्वाखालच्या नव्या सरकारला अपेक्षेप्रमाणे आणि सुरळीतपणे कार्य करता येणं शक्य होऊ शकेल का, हाच खरं तर मुळामध्ये फ्रान्सच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरलाय. आणि खरं सांगायचं तर त्याबद्दल देखील अनिश्चितता आजही कायम आहे. म्हणजे बार्नियर नवीन पंतप्रधान झाले, त्यांनी कार्यालयातला आपला पदभार सांभाळलेला आहे, पण हे झाल्यावर सुद्धा फ्रान्सचा राज्यकारभार सुरळीतपणे सुरू राहील याची शाश्वती ना स्वतः मिशेल बार्नियर यांना देता येते, ना राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ज्यांनी त्यांची नियुक्ती केली त्यांना देता येते. ही वस्तुस्थिती आहे. या आधीच म्हटल्याप्रमाणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 5 सप्टेंबर रोजी मिशेल बार्नियर यांची फ्रान्सचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. फ्रान्सच्या संसदेसाठी झालेल्या निवडणुकीनंतर फ्रान्समध्ये सरकार स्थापन करण्यासाठी सुरू असलेल्या अनेक आठवड्यांच्या वाटाघाटीनंतर अखेर प्रदीर्घ काळ प्रतीक्षा केल्यानंतर, वाट पाहिल्यानंतर मॅक्रॉन म्हणजे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडनं बार्नियर यांची पंतप्रधान पदासाठीची ही नियुक्ती घोषित करण्यात आली. म्हणजे हे सुद्धा सहजासहजी घडलेलं नाही हे सर्वांच्या आता लक्षात आलेलं आहे. खरं सांगायचं तर मॅक्रॉन यांनी गेल्या अनेक आठवड्यांमध्ये अनेक संभाव्य उमेदवार जे पंतप्रधान पदासाठी जे ओळखले जात होते, ज्यांची नावं चर्चेत आलेली होती, अशा उमेदवारांचा विचार केला होता. केला नाही असं कोणीच म्हणू शकत नाही. पण राजकीय क्षेत्रामध्ये फ्रान्सच्या आता विचित्र परिस्थिती आहे. कोणालाही एकाला म्हणजे राजकीय पक्षालाही नाही, राजकीय आघाडीलाही नाही समर्थन, स्पष्ट बहुमत कोणालाच मिळालेलं नाही. त्यापैकी ज्यांच्या नावाची चर्चा झाली आणि मॅक्रॉन यांनी त्याचे प्रयत्न केले, यापैकी कोणालाही राजकीय समर्थन मिळण्याची शक्यता नाही असं मॅक्रॉन यांच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणूनच खरं तर वाट पाहून बरेच करून बरीच चर्चा वाटाघाटी करून अखेर मॅक्रॉन यांनी मिशेल बार्नियर यांच्या नियुक्तीची ही घोषणा करून टाकली. मिशेल बार्नियर कोण असा अनेकांना प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. ब्रेक्झिट वार्ताकार, म्हणजे ब्रेक्झिट जे झालं, ब्रिटन युरोपियन युनियन मधनं बाहेर पडला तेव्हाचे वार्ताकार म्हणून सर्वांना परिचित झालेले बार्नियर हे युरोपियन युनियनचे समर्थक आणि मध्यम मार्गीय राजकारणी म्हणून
म्हणजे ना डाव्या विचारसरणीचे ना उजव्या विचारसरणीचे, मध्यम मार्गीय, मॅक्रॉन यांच्याप्रमाणेच अशी फ्रान्सच्या राजकीय वर्तुळात त्यांची ओळख आहे. बार्नियर यांच्या नियुक्तीची घोषणा होईपर्यंत फ्रान्समध्ये 50 दिवसांपेक्षाही अधिक काळ फक्त काळजीवाहू सरकार अस्तित्वात होतं. नवीन सरकार स्थापन होऊच शकत नव्हतं. काळजीवाहू सरकार फ्रान्समध्ये कारभार सांभाळत होतं. मात्र 1.5 महिन्यांपेक्षाही जास्त काळ देशात अशा प्रकारची राजकीय अस्थिरता अस्तित्वात असूनही प्रदीर्घ काळ विविध लोकांशी, विविध घटकांशी, विविध राजकीय पक्षांशी, विविध राजकीय आघाड्यांशी सतत वाटाघाटी आणि चर्चेचे प्रयत्न इमॅन्युअल मॅक्रॉन म्हणजे राष्ट्राध्यक्षांनी करून सुद्धा फ्रान्सला काही नवीन पंतप्रधान आतापर्यंत मिळू शकलेलाच नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. देशात नव्यानं स्थापन होणारं सरकार पाडण्यासाठी राजकीय विरोधकांकडून होणारे सर्व प्रकारचे संभाव्य प्रयत्न अयशस्वी ठरवू शकेल अशा एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या शोधात स्वतः इमॅन्युअल मॅक्रॉन होते, ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही. तो असा माणूस पाहिजे त्यांच्या मते की विरोधकांनी किती सरकार पाडण्याचे प्रयत्न करू देत, ते सरकार त्यांना पाडता नाही आलं पाहिजे. ही बाब मुळीच लपून राहू शकलेली नव्हती. आपल्या पक्षातल्या आणि सहकारी राजकीय पक्षांच्या नेत्यांशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर, वाटाघाटी केल्यानंतर अखेर इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी 73 वर्षीय मिशेल बार्नियर यांची या पंतप्रधान पदासाठी फ्रान्समध्ये निवड केली, ती घोषितही केले. काय गंमत आहे पहा, फ्रान्सच्या संसदेसाठी अलीकडेच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर, जी खरं तर एक प्रकारे मध्यावधी निवडणूक म्हणावी लागेल, मध्यावधी म्हणण्यापेक्षाही मुदतपूर्व निवडणूक म्हणावी लागेल, अशा सार्वत्रिक निवडणुकीनंतर फ्रान्समध्ये कोणत्याही एका राजकीय पक्षाला, एका राजकीय आघाडीला स्पष्ट बहुमत मिळूच शकलेलं नव्हतं. आणि त्यामुळे फ्रान्सला त्रिशंकू संसदेचा सामना करावा लागत असतानाच आणि कोणत्याही पक्षाला किंवा राजकीय आघाडीला देखील स्पष्ट बहुमत मिळालेलं नसताना राजकीय अस्थिरता आणि राजकीय अनिश्चितता देखील संपुष्टात आणण्याच्या हेतून, म्हणजे हेतू मुळात चांगला आहे, त्याला कोणाचाच आक्षेप असण्याचं काही कारण नाही, कारण देशाला पंतप्रधान तर मिळालाच पाहिजे. या हेतून म्हणजे राजकीय अस्थिरता आणि राजकीय अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या हेतूने इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मिशेल बार्नियर यांच्या पंतप्रधान पदावरील नियुक्तीबाबतचा निर्णय तर घोषित केलाय. मावळते आणि अलीकडच्या काळातले काळजीवाहू पंतप्रधान असलेले गॅब्रियल अटल यांच्या जागी आता बार्नियर हे कार्यरत झाले. आता काय इथे योगायोग घडलाय तोही पाहण्यासारखा आहे. फ्रान्सच्या आजवरच्या राजकीय इतिहासातले सर्वात तरुण पंतप्रधान असलेल्या गॅब्रियल अटल यांच्या जागी आता फ्रान्सच्या आजवरच्या राजकीय इतिहासातल्या सर्वात वयस्कर पंतप्रधानांची नियुक्ती झाली. हा काय विलक्षण राजकीय योगायोग म्हणावा लागेल. म्हणजे सर्वाधिक तरुण पंतप्रधान आता पायउतार झाले आणि फ्रान्सच्या राजकीय इतिहासातले आजवरचे सर्वाधिक वयस्कर पंतप्रधान हे आता त्या पदावर आरूढ झाले. हा सर्वार्थाने एक प्रकारचा आगळा वेगळा आणि अनोख्या स्वरूपाचा असाच योगायोग मानला जातोय. राजकीय क्षेत्रामध्ये काय काय गमती जमती घडत असतात याचं एक उत्तम उदाहरण किंवा हा उत्तम नमुना म्हणावा लागेल. खरं सांगायचं तर हे सगळं सांगत असताना आणि ऐकत असताना फक्त हिंदुस्थानच्या, भारताच्याच इतिहासामध्ये राजकीय क्षेत्रात अनेक गोष्टी, अनेक चमत्कारिक गोष्टी घडत असतात असं नेहमी म्हटलं जातं. पण आता लक्षात येईल की अशा गोष्टी केवळ भारतातच नव्हे, जगात अन्यत्रही घडत असतात. आणि आता फ्रान्समध्ये तसंच अनुभवाला आलंय. पण फ्रान्सच्या पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आलेल्या मिशेल बार्नियर यांची पार्श्वभूमी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, ती घेण्यासारखी आहे. बार्नियर हे फ्रान्सच्या राजकीय क्षेत्रातली एक अत्यंत अनुभवी व्यक्ती म्हणून ओळखले जातात. 73 वर्ष त्यांचं वय, मगाशीच उल्लेख केला, अत्यंत अनुभवी व्यक्ती आहे. मिशेल बार्नियर हे फ्रान्स मधल्या अल्पाईन प्रदेश असलेल्या हौते सावोई येथले प्रतिनिधी आहेत. म्हणजे तिथून ते निवडून आलेले. हौते सावोई युरोपियन युनियन मधून ब्रिटनच्या विभक्त होण्याबाबतची जी वाटाघाटी त्या ज्या झाल्या, म्हणजे ब्रेक्झिट, या ब्रेक्झिट मधले, त्या वाटाघाटींमधले बार्नियर हे एक मुख्य वार्ताकार होते, ज्याला निगोशिएटर असं म्हणतात, ते होते.
वयाच्या 27व्या वर्षी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये म्हणजे बार्नियर यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत कारकिर्दीमध्ये बार्नियर हे सर्वप्रथम वयाच्या 27व्या वर्षी फ्रान्सचे खासदार झाले होते. त्यानंतर त्यांनी परराष्ट्र मंत्री, कृषी मंत्री, पर्यावरण मंत्री या पदांसह प्रामुख्याने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक, निकोलस सार्कोजी यासारख्या मान्यवर राष्ट्राध्यक्षांच्या नेतृत्वाखालच्या त्यावेळेच्या तत्कालीन सरकारांमध्ये अनेक प्रकारच्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या होत्या. याचा अर्थ बार्नियर आता पंतप्रधान झालेत याचा अर्थ ते अननुभवी आहेत असं समजायचं कारण नाही. वयस्कर तर आहेच आहेत, पण प्रदीर्घ अनुभव देखील त्यांच्या गाठीशी आहे. अलीकडच्या काळात मात्र गत सलग 15 वर्षांपासून बार्नियर हे देशाच्या सक्रिय राजकारणापासून पूर्णपणे लांब राहिलेले होते आणि म्हणूनच फ्रान्सच्या संदर्भातल्या ज्या राजकीय क्षेत्रातल्या आतापर्यंत बातम्या येत होत्या तर बार्नियर यांचं नाव कुठेही आपल्याला दिसत नव्हतं, ऐकू येत नव्हतं, वाचायला मिळत नव्हतं. ब्रसेल्स येथील युरोपियन युनियनच्या मुख्यालयामध्येच बार्नियर यांचा अलीकडच्या काळामध्ये बराचसा वेळ व्यतीत होत होता, कारण ते तिथे काम पाहत होते. फ्रान्सचे युरोपियन कमिशनर म्हणून एकंदर 2 कार्यकाळात बार्नियर यांनी यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळलेली होती. फ्रान्सच्या राजकीय आणि एकंदरीतच सार्वजनिक क्षेत्रात मिशेल बार्नियर यांनी तब्बल सुमारे जवळजवळ 50 वर्ष इतक्या प्रदीर्घ काळाचं कार्य केलेलं आहे. म्हणजे बार्नियर यांच्या रूपानं आता खरं सांगायचं तर सर्वात वयस्कर पंतप्रधान तर मगाशीच म्हटल्याप्रमाणे फ्रान्सला मिळाले प्रथमच आजवरच्या राजकीय इतिहासातल्या फ्रान्सच्या, पण सर्वाधिक अनुभवी व्यक्ती देखील आता पंतप्रधानपदी आलेली आहे. आणि फ्रान्सच्या संविधानानुसार राज्यघटनेनुसार पंतप्रधानांकडे देशाचा दैनंदिन कारभार असतो हे सर्वांना माहिती आहे. तब्बल 50 दिवसांपेक्षाही अधिक काळासाठीची असलेली राजकीय अनिश्चितता संपुष्टात आणण्यासाठी संपवण्याच्या हेतून प्रदीर्घ चर्चेनंतर आणि वाटाघाटीनंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मिशेल बार्नियर यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याची घोषणा चांगल्या हेतूने केली. त्यानंतर आता राजकीय अस्थिरता, राजकीय अनिश्चितता फ्रान्समधली संपुष्टात येईल ही सर्वांना अपेक्षा वाटत होती. निदान मॅक्रॉन यांना स्वतःला तर नक्कीच वाटत होती, पण ही अपेक्षा फोल ठरेल की काय अशीच भीती आता स्पष्टपणे जाणवू लागली. कारण नवीन पंतप्रधानांची म्हणजे बार्नियर यांची या पंतप्रधान पदावर नियुक्ती घोषित होताच त्यांच्या विरोधात फ्रान्स मधले असंख्य नागरिक रस्त्यावर उतरलेत असं दृश्य संपूर्ण जगानं त्यावेळी अनुभवलेलं आहे. फ्रान्स मधल्या एकाच नव्हे तब्बल 130 शहरांमध्ये मिशेल बार्नियर यांच्या पंतप्रधानपदी झालेल्या या नियुक्तीबाबतच्या निर्णयाच्या घोषणेच्या विरोधातच अत्यंत उग्र, जोरदार अशी निदर्शनं सुरू झाली असल्याचं जगानं पाहिलंय. म्हणजे वाटलं होतं काय की आता 50 दिवस जवळजवळ हे मिळालेले नाही आहेत पंतप्रधान, आता पंतप्रधान देशाला मिळाले, अनुभवी मिळाले, आता तरी कदाचित निदर्शनं थांबतील, आता तरी राजकीय अनिश्चितता आणि अस्थिरता संपुष्टात येईल, स्थिरता तिथे प्रस्थापित होईल. आता ती शंका पुन्हा जाणवायला लागली की खरंच घडेल का. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी या सार्वत्रिक मुदतपूर्व निवडणुकीच्या माध्यमातनं या निकालाच्या माध्यमातनं खरं तर सर्वसामान्य मतदारांनी व्यक्त केलेल्या मतांकडे दुर्लक्ष केलंय, फ्रान्सच्या मतदारांच्या अभिव्यक्तीकडे दुर्लक्ष केलंय आणि एका अर्थानं राजकीय स्वरूपाची चोरी केलीये, पॉलिटिकल थेफ्ट असा स्पष्ट आरोप, असा उघड आरोप या निदर्शनांच्या माध्यमातनं मॅक्रॉन यांच्यावर करण्यात येतोय. तसे फलक फडकावण्यात येत आहेत. विशेषत्वानं डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांकडून हा आरोप करण्यात येतोय. कारण खरं सांगायचं तर निकालानंतर डाव्या आघाडीला जास्त जागा होत्या आणि असं वाटायला लागलं होतं की प्रथमच डाव्या आघाडीला पंतप्रधानपद मिळेल, पण घडले मात्र थोडंसं अपेक्षेपेक्षा वेगळं आणि म्हणून हा विरोध करण्यात येतोय, हा आरोपही करण्यात येतोय. गेल्या जुलै महिन्यात फ्रान्सच्या संसदेसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळालेल्या न्यू पॉप्युलर फ्रंटच्या उमेदवाराला पंतप्रधान म्हणून उभं करण्यास स्पष्टपणे नकार देऊन इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लोकशाहीकडे
आणि लोकशाही यंत्रणेतल्या मतदान प्रक्रियेच्या माध्यमाकडे त्यातनं आलेल्या निकालाकडे दुर्लक्ष केलं असल्याचा इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या राजकीय विरोधकांकडून त्यांच्यावर आता आरोप करण्यात येतोय. विशेष उल्लेखनीय बाब अशी आहे की बार्नियर यांच्या नेतृत्वाखालच्या ऐकण्यासारखं आहे अतिशय, स्वतः बार्नियर जे पंतप्रधान झाले त्यांच्या नेतृत्वाखालचा जो पक्ष आहे ज्याचं नाव आहे लेस रिपब्लिकन, या राजकीय पक्षाचे फ्रान्सच्या संसदेत 50 पेक्षा सुद्धा कमी सदस्य आहेत, कमी खासदार आहेत. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं तर ज्या पक्षाला जागाच मुळात कमी आहे, ज्यांची सदस्य संख्या खासदार संख्या कमी आहे, अशा व्यक्तीला पुढे मॅक्रॉन यांनी आणलंय आणि पंतप्रधानपदी त्यांना बसवलंय, त्यांची नियुक्ती केली. आता निदर्शनांमागचं कारण आणि त्या मॅक्रॉन यांच्यावरच्या आरोपांचं कारण लक्षात येईल. पॅरिसमध्ये प्लेस डे ला बॅस्टिल येथे, म्हणजे बॅस्टी असं खरं उच्चार करायला पाहिजे, येथे जमलेल्या निदर्शकांनी माझं मत कुठे आहे या प्रश्नाचा उल्लेख असलेले फलक प्लेकार्ड्स हातात घेऊन उग्र जोरदार निदर्शनं केले. मॅक्रॉन यांना त्यांनी या निदर्शनाच्या माध्यमातून प्रश्न विचारलाय, अहो माझं मत कुठे गेलं, आम्ही बहुमत कोणाला दिलं होतं आणि पंतप्रधान कोणाला तुम्ही केले. देशातल्या नागरिकांकडे दुर्लक्ष केलं गेलं असल्याचे आरोप करणारे, अगदी उघडपणे आरोप करणारे मोठमोठे ठळक मजकूर असलेले फलक या सर्व निदर्शकांच्या हातामध्ये असल्याचं दृश्यही दिसून आलेलं आहे. याचा अर्थ मॅक्रॉन यांना जे वाटत होतं की आता नियुक्ती केली पंतप्रधानांची, आता सर्व सुरळीत कारभार सुरू राहील, प्रत्यक्षात तसं घडताना नाही अनुभवाला येतंय ही गंमत आहे. यंदाच्या जुलै महिन्यात झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या डाव्या विचारसरणीच्या न्यू पॉप्युलर फ्रंट म्हणजेच NFP, न्यू पॉप्युलर फ्रंट, पण त्या फ्रान्सच्या उच्चारानुसार, फ्रान्सच्या नामरचनेनुसार NFP या राजकीय आघाडीकडून या निवडीवर प्रखर टीका करण्यात आली. प्रखर टीका, आणि आजही ती टीका होते. म्हणजे मॅक्रॉन यांच्यावर व्यक्तिगत देखील अनेक आरोप या बाबतीत करण्यात येत आहेत. NFP मधील कट्टरपंथीय फ्रान्स अनब्रोडचे म्हणजेच LFI चे नेते जीन ल्यूक म्लेनवॉन यांनी या नियुक्तीचा उल्लेख फार मजेशीर केलाय. चोरलेला निवडणूक निकाल असा केलाय. म्हणजे मगाशीच म्हटलं पॉलिटिकल थेफ्ट, तसा आता चोरलेला निकाल असा उल्लेख करत मॅक्रॉन यांच्या या निर्णयाचा त्यांनी निषेध केला, जाहीर निषेध केलाय. खरं तर यावेळच्या निवडणुकीच्या निकालानुसार न्यू पॉप्युलर फ्रंट आघाडी ही फ्रान्समध्ये एक प्रमुख राजकीय शक्ती म्हणून उदयाला आली. म्हणजे आत्ताच म्हटल्याप्रमाणे डाव्या आघाडीला प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये यश प्रथमच फ्रान्समध्ये मिळाले. मात्र असं असून सुद्धा राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याचं टाळलं. म्हणजे ज्यांना सर्वाधिक जागा मिळाल्यात अशा डाव्या आघाडीला पंतप्रधानपद ज्याला ऑफर करणं म्हणू आपण, किंवा ते त्यांना संधी देणं यासाठी आमंत्रित करण्याचं टाळून मॅक्रॉन यांनी अन्य राजकीय पर्यायांचा शोध सुरूच ठेवला होता. म्हणून तर एवढ्या प्रदीर्घकालीन वाटाघाटी आणि चर्चा सुरू होती. त्यामुळेच आता देशात अनेक ठिकाणी मॅक्रॉन यांच्या या निर्णयाचा जाहीररित्या विरोध व्यक्त करण्यात येत असल्याचं चित्र जगानं अनुभवलंय, जगानं पाहिलंय. म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगतोय की नवीन पंतप्रधान तर मिळत आहेत, राजकीय अस्थिरता, अनिश्चितता आणि आरोपांच्या ज्या फेरी आहेत या थांबायला आताही तयार नाहीत. अलीकडेच म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे जुलै महिन्यातच मध्यममार्गी विचारसरणीच्या पक्षांचं नेतृत्व करीत असलेल्या राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी फ्रान्समध्ये तिथल्या संसदेसाठी मुदतपूर्व निवडणूक घेण्याची, मी तर असं म्हणेन की एका अर्थाने राजकीय खेळीच त्यांनी खेळली होती. इट वॉज अ पॉलिटिकल गेम प्लॅन. राजकीय खेळी त्यांनी खेळली होती. प्रत्यक्षात त्यांचा अपेक्षाभंग झाला बरं का, कारण प्रत्यक्षात त्यांच्या पदरी सपशेल, निराशाजनक आणि निश्चितच व्यक्तिगत त्यांच्यासाठी अनपेक्षित असलेला कौल या जुलै महिन्यात झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीच्या माध्यमातून फ्रान्सच्या मतदारांनी दिला असल्याचं अनुभवाला आलं होतं. मॅक्रॉन यांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या.
म्हणून तर त्यांना खात्री होती की आपल्या अपेक्षेप्रमाणे सगळं घडेल, म्हणून तर त्यांनी ही राजकीय खेळी खेळली होती आणि निवडणुका आधी घेतल्या होत्या, म्हणून त्याला मुदतपूर्व निवडणुका मी उल्लेख केलाय. मॅक्रॉन यांच्या स्वतःच्याच मध्यम मार्गीय पक्षाला संसदेसाठीच्या या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. मात्र मध्यम मार्गी किंवा उजव्या विचारसरणीच्या पक्षांच्या ऐवजी मध्यम मार्गी उजव्या आणि डाव्या तिन्ही विचारसरणीचे पक्ष फ्रान्सच्या राजकीय क्षेत्रात आजही अस्तित्वात या आधी होतेच. पण मध्यम मार्गीय किंवा उजव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांच्या ऐवजी यावेळी फ्रान्स मधल्या डाव्या पक्षांच्या राजकीय आघाडीलाच यावेळी पंतप्रधान पदासाठीची संधी मिळेल की काय, हे मिळेल की काय असं म्हणतोय. अशीच राजकीय परिस्थिती या मुदतपूर्व निवडणुकीच्या निकालानंतर खरं तर फ्रान्सच्या राजकीय क्षेत्रात उद्भवलेली होती. या सत्ता स्थापनेच्या स्पर्धेत फ्रान्स मधल्या डाव्या पक्षांची आघाडी असलेल्या, मगाशी ज्याचा मी उल्लेख ज्या राजकीय पक्षाचा केला, न्यू पॉप्युलर फ्रंटचं म्हणजेच NFPचं नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं होतं. हे सगळ्यांनी असं गृहीत धरलं होतं की जागा जास्त कोणाला मिळाल्या, न्यू पॉप्युलर फ्रंटला म्हणजे NFPला मिळाल्या. डाव्या विचारसरणीच्या नेतृत्वाखालच्या राजकीय आघाडीला सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे सगळ्यांनी असं गृहीत धरलं होतं की यावेळी वाटाघाटी होतील, देवाणघेवाण होईल जागांची आणि सर्वाधिक जागा असल्यामुळे पंतप्रधानपदी NFPचा उमेदवारी येईल. किंबहुना राजकीय क्षेत्रातल्या प्रत्येकाने हाच आडाखा बांधलेला होता, हाच कयास मनाशी धरलेला होता. फ्रान्सच्या संसदेसाठी झालेल्या या वेळच्या निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. मग अशीच मी त्याचा उल्लेख केला. कोणत्याही एका राजकीय पक्षालाच नव्हे, कोणत्याही एका राजकीय आघाडीला देखील, ज्याला आपण प्री पोल अलायन्स म्हणतो, निवडणुकीपूर्वीची राजकीय आघाडी, एकाही आघाडीला सुद्धा स्पष्ट बहुमत नाही, त्रिशंकू अवस्था आहे. हंग पार्लमेंट ज्याला म्हटलं जातं अशी आता फ्रान्समधली अवस्था आहे. फ्रान्सच्या राष्ट्रीय संसदेत एकंदर 577 सदस्य आहेत, म्हणजे 577 खासदार आहेत. स्वाभाविकच तिथे सरकारच्या स्थापनेसाठी 289 बहुमताचा आकडा आहे. त्याला राजकीय क्षेत्रामध्ये सेफॉलॉजिस्ट नेहमी मॅजिकल फिगर म्हणतात. असा तो बहुमताचा आकडा 289 आहे. मात्र असं असलं तरीही या 289 या मॅजिक फिगरच्या, या बहुमताच्या संख्येच्या आसपास देखील फ्रान्स मधला एकही राजकीय पक्ष, हे सत्ता जरी सोडून द्या, विरोधी पक्ष देखील, एकही राजकीय पक्ष किंबहुना राजकीय पक्षांच्या ज्या ज्या आघाड्या फ्रान्समध्ये आताही अस्तित्वात आहेत, निवडणुकीपूर्वी होत्या, यापैकी कोणताही राजकीय पक्ष आणि कोणतीही राजकीय आघाडी या मॅजिक फिगरच्या पर्यंत, म्हणजे बहुमताच्या आकड्यापर्यंत यावेळी पोहोचलेलीच नव्हती. यावेळच्या निवडणुकीत फ्रान्स मधल्या डाव्या आघाडीच्या, म्हणजे मगासपासून आपण ज्याचं नाव घेतोय, NFP न्यू पॉप्युलर फ्रंट, या पक्षाला सर्वाधिक 182 जागा मिळाल्या. आता लक्षात येईल की 182 जागा सर्वाधिक मिळाल्यात म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी ज्याला आपण म्हणतो, असा NFP ही आघाडी आहे. आता सर्वाधिक जागा जर त्यांना मिळाल्यात संसदेमध्ये, अपेक्षा होती की त्यांचाच कोणतरी उमेदवार पंतप्रधानपदी विराजमान होईल. त्यांच्या पाठोपाठ कोण आलं? राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखालच्या मध्यममार्गीय विचारसरणीच्या मानल्या जात असलेल्या रेनेसान्स पक्षासह एन्सेम्बल अलायन्सला, त्या आघाडीला किंवा युतीला, काही त्याला आपण म्हणूया, 163 एवढ्या जागा मिळाल्या. उजव्या विचारसरणीच्या नॅशनल रॅली आणि त्यांचे जे काही मित्रपक्ष होते यांना 143 जागा मिळाल्या. अन्य जे उजवे पक्ष फ्रान्सच्या राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते, अशा अन्य उजव्या पक्षांना 63 जागा मिळाल्या. NFP सोडून अन्य जे डावे पक्ष होते, जे त्या आघाडीत नव्हते, त्यांना 11 जागा मिळाल्या. आणि या सगळ्यांना सोडून जे उरलेले छोटे छोटे राजकीय पक्ष आहेत त्यांना 10 जागा मिळाल्या. आता लक्षात येईल की फ्रान्सच्या लोकसभेमध्ये किंवा राष्ट्रीय संसदेमध्ये त्रिशंकू अवस्था का निर्माण झाली. कोणालाच एकालाच, ना राजकीय पक्षाला ना राजकीय आघाडीला स्पष्ट बहुमत तर सोडून द्या, बहुमताच्या जवळपासही कोणी पोहोचलेलं नाही. त्यामुळे यावेळी सत्ता स्थापनेसाठी फक्त राजकीय पक्षांना नव्हे, राजकीय आघाड्यांना देखील युती केल्याशिवाय, आघाडी नवीन तयार केल्याशिवाय
फ्रान्समध्ये सरकार स्थापन करणं हे अशक्य झालं होतं. वास्तविक पाहता या वेळच्या निवडणुकीपर्यंत म्हणजे अगदी स्पष्ट सांगायला हरकत नाही की अपेक्षा वेगळ्या होत्या. मगाशी सांगितलं अपेक्षा भंगाचा धक्का इमॅन्युअल मॅक्रॉन यांनाही भोगायला लागलाय. खरं सांगायचं अगदी मोकळेपणाने तर यावेळची जी निवडणूक म्हणजे मुदतपूर्व निवडणूक झाली तिथपर्यंत फ्रान्समध्ये मॅक्रॉन यांच्याच पक्षाचे गॅब्रियल अटल, ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला, फ्रान्सच्या राजकीय इतिहासातले आजवरचे सर्वाधिक तरुण युवा असे पंतप्रधान ते होते. हे पंतप्रधानपदी विराजमान होते. मॅक्रॉन यांना वाटलं की त्यांना कदाचित मुदतवाढ मिळेल, त्यांनाच पुन्हा आपल्याला सातत्य देता येईल. मात्र या निवडणुकीत मॅक्रॉन यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळू शकलेलं नसल्यामुळे आता गॅब्रियल अटल यांना स्वतःलाच पंतप्रधान पदावरून उतार व्हावं लागेल ही बाब आधीच अधोरेखित झालेली होती. म्हणजे निवडणुकीचे निकाल घोषित झाल्याबरोबर लक्षात आलं होतं की आता काय गॅब्रियल अटल हे त्या पदावर नाही राहू शकत, नवीन व्यक्तीची निवड होईल. त्यातच या निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर फ्रान्समधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ही पूर्णपणे कोलमडली, ढासळली, बिघडले, वारंवार आणि अत्यंत प्रकर्षानं अनुभवाला आलेलं होतं. खरं सांगायचं तर फ्रान्स आणि निदर्शनं हा काही नवीन इतिहास नाही बरं का. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती ज्यांना माहिती आहे त्यांना कल्पना आहे फ्रान्समधले लोक कुठलीही गोष्ट वाटेल तसं जर त्यांच्यावर थोपवली तर ती सहन नाही करत. तिथे इतिहासच आहे. डाव्या आघाडीचा जो विजय, म्हणजे खरं सांगायचं तर विजय म्हणण्यापेक्षा त्यांना जास्त जागा मिळाल्या. या विजयानंतर फ्रान्समध्ये त्याच वेळी प्रचंड प्रमाणात दंगल उसळली होती. त्याही वेळी आंदोलक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी पेट्रोल बॉम्ब टाकून जळपोळ केली होती. म्हणजे काय गंमत आहे पहा, डाव्या आघाडीला सर्वात जागा मिळालेल्या लक्षात आल्यानंतर, तो निकाल घोषित झाल्यानंतर सुद्धा फ्रान्समध्ये जोरदार उग्र निदर्शनं झाली, हिंसक निदर्शनं झाली. आणि आता बार्नियर यांची नियुक्ती झाल्यानंतर सुद्धा पुन्हा रस्त्यावर निदर्शनं सुरू झाली. हा निदर्शनांचा वेगळाच एका अर्थाने हिंदीमध्ये ज्याला म्हणतो आपण सिलसिला हा फ्रान्स अनुभवत आहे. फ्रान्स मधल्या दंगलीचा आजवरचा इतिहास विचारात घेता त्या हिंसाचाराबद्दलचा अंदाज आधीच वर्तवण्यात आलेला होता. आणि प्रत्यक्षात निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर आणि आता बार्नियर यांची नियुक्ती घोषित झाल्यानंतर म्हणजे पंतप्रधानपदी निवड घोषित झाल्यानंतर सुद्धा अगदी असंच म्हणजे अपेक्षेप्रमाणेच घडले. एकेकाळी डाव्या विचारसरणीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या फ्रान्समध्ये आता उजवी विचारसरणी अधिक वरचढ होऊ लागल्याचंही वारंवार दिसून आले, अनुभवाला आले. काय गंमत आहे पहा, डाव्या विचारसरणीच्या प्रभावाला आजही जागा सर्वाधिक डाव्या विचारसरणीला आहेत, पण उजवी विचारसरणी अधिकाधिक आता वरचढ होऊ लागले की काय असंही जाणवायला लागलंय. म्हणजे पूर्वीपेक्षा त्यांनाही जास्त जागा मिळू लागल्या. डाव्यांनी आणि उदार मतवाद्यांनी, म्हणजे कारण समजून घेण्यासारखं आहे, डाव्यांनी आणि उदार मतवाद्यांनी, लिबरल्स, बेकायदेशीर घुसखोर जे आहेत, इन्फिल्ट्रेटर्स, यांच्याबद्दल घेतलेल्या अत्यंत गुळमुळीत, नेभळट, पुलसट अशा प्रकारच्या धोरणांमुळे आज फ्रान्स हा युरोप मधला सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा असलेला देश बनला असून, हे मी नाही म्हणत आहे, फ्रान्स मधल्या लोकांचा आक्षेप सांगतोय. फ्रान्स हा जगातला म्हणजे युरोपातला सर्वाधिक मुस्लिम, जगातला नव्हे युरोपातला सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनला असून फ्रान्समध्ये धार्मिक कट्टरतावाद वाढतोय. त्याला फंडामेंटलिझम म्हणतो आपण, फॅनेटिसिझम. आणि फ्रान्स मधल्या मतदारांची अशी सुधारणा होत असल्याचं निवडणुकीच्या वेगवेगळ्या निकालांच्या माध्यमातून अनुभवाला आलेलं आहे. आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये मुदतपूर्व निवडणुकीमध्ये डाव्या आघाडीची झालेली सरशी किंवा डावी आघाडी वरचढ ठरणं, 182 जागा त्यांना मिळणं NFP ला, न्यू पॉप्युलर फ्रंटला, ही मात्र फ्रान्सच्या राजकीय क्षेत्रातील अनेकांसाठी काहीशी अनपेक्षित अशीच मानली गेलेली घटना ठरली होती. हा निकाल अशा निरीक्षकांसाठी मात्र अनपेक्षित ठरला होता. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या पंतप्रधानपदी मिशेल बार्नियर यांची नियुक्ती घोषित करून गेल्या तब्बल 50 दिवसांपासून अस्तित्वात असलेली राजकीय अनिश्चितता, राजकीय अस्थिरता संपुष्टात आणण्याचा प्रयत्न तर केलाय. कदाचित त्यांचा हेतू अत्यंत प्रामाणिक आहे असंच आपण गृहीत धरूया. तरी प्रयत्न जर केला की देशाला पंतप्रधान तर मिळाला पाहिजे, किती दिवस आपण थांबणार. तरी सुद्धा देशातल्या राजकीय अस्थिरतेला
आणि राजकीय अनिश्चिततेच्या वातावरणाला आता पूर्णविराम मिळेल अशी ठाम शक्यता आजही कुणालाही जाहीररित्या खात्रीपूर्वक व्यक्त करता येणं कठीण आहे. अशीच आजची फ्रान्समधली राजकीय स्थिती आहे. आता येत्या काळात आगामी कालखंडात फ्रान्सच्या राजकीय क्षेत्रात राजकीय गुंतागुंत आणि राजकीय अनिश्चितता अस्थिरता उलट वाढण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसू लागलीत. कारण अनेक विधेयक त्याला विरोध होईल आणि ती मंजूर जर झाली नाहीत तर किती घटनात्मक पेच प्रसंग उभे राहतील याकडे सर्व राजकीय निरीक्षकांचं तर लक्ष आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासाठी येत्या काळातली म्हणजे आगामी वाटचाल ही अनेक अर्थानं आव्हानात्मकच ठरेल. हेही या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. सर्वांच्या लक्षात आलंय की आता मॅक्रॉन यांची वाटचाल त्यांना वाटते तेवढी सोपी राहिलेली नाही. आता यातून मार्ग काढण्यात मॅक्रॉन हे यशस्वी होतील का याकडेच आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचं लक्ष केंद्रित झालेलं असेल तर त्यात नवल नाही. पाहूया येत्या काही महिन्यांमध्ये किंवा या वर्षभरात फ्रान्समध्ये नेमकं काय काय आणखीन घडतंय आणि मॅक्रॉन या सर्व परिस्थितीतनं मार्ग काढण्यात यशस्वी होत आहेत का. आपणही या परिस्थितीकडे निश्चितपणे लक्ष ठेवूया. तोपर्यंत नमस्कार.